आज आपण या आद्य आपले उमाजी नाईक आद्यवीर कवी आणि समाजाचे भूषण तुमच्या रामोशी इतर समाजाचंच नाही तर पूर्ण आठापगड जातीचं भूषण होतं. प्रत्येक समाज त्यांना शिवाजी महाराजाच्या प्रति पाहत होता. असे आमचे उमाजी नाईक आणि त्यांच्या या जन्मभूमीत आज त्यांच्याच वंशातले दौलतनाना शितोळे यांच्यासाठी आपण या खंडेरायाला साकडे घालण्यासाठी आलेलो आहोत. हे आपण याच्या अगोदर पंढरपूर येथे विठुरायाला साकडं घातलं. तिथं भरपूर समाज अतिशय संख्येनं हजर होता आणि अतिउत्साहात तो कार्यक्रम संपन्न झाला. आणि दौलतनाना विधान परिषदेवर जाण्यासाठी प्रत्येक माणूस घराघरात नाही, पालात असल, छपरात असल, पत्र्याच्या घरात असल, छतात असल, या सगळ्यांची भावना एकच आहे की आपले नाना विधान परिषद गेले पाहिजे. याचं कारण आपण शोधलं पाहिजे. हे कारण एकच आहे की आपल्या 42 जाती किंवा 47 जाती म्हणले मग या जातीचं नेतृत्व करणारा खरा माणूस अजूनही आपल्याला सापडलेला नाही. आणि प्रत्येक समाजामध्ये हीच अवस्था आहे. आमचा समाज गोपाळ समाज आहे. गोपाळ समाजाचं तर आजपर्यंत नेतृत्व तयार झालं नाही. आणि दौलतनाना शितोळे हे खरे आमच्या समाजामध्ये त्यांचं बालपण गेलं. त्यांना खडा न खडा या गोपाळ समाजाचं माहिती, म्हणून त्यांना जेवढी त्यांच्या समाजाची काळजी तेवढीच आमच्या गोपाळ समाजाची काळजी. 3 वर्षापूर्वी माझी एका अंत्यविधीमध्ये भेट झाली त्यांची. तर साहेब म्हणले, तुमचा समाज मोठा आहे, तुमचं कार्य सगळ्या समाजात चांगलं आहे, परंतु तुम्ही कुठंतरी आपल्या BJP सोबत जोडलं पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत जोडा. आपले पडळकर साहेब आहेत. पडळकर साहेब म्हणणार नाही मी, खरं आपल्या समाजाचं दैवत आहे बहुजनांचं. तुम्हाला सांगतो, माझ्या बीड जिल्ह्यात गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. खरं दैवत ते समाजाचं होतं. त्याच्यानंतर जे उगम झाला त्यांनी खरंच आपल्या याला हिरा आपल्याला दिला. आपल्या समाजात नाही बहुजनांचं नेतृत्व आणि दैवत, हे दैवत खरंच उगाच तयार होत नाही. परमेश्वर आहे दगडात नाही, तो माणसात आहे. आणि ह्या साहेबांच्या हृदयात परमेश्वर आहे, म्हणून आपलं सगळं चाललंय. ती शक्ती आपल्या पडळकर साहेबाच्या अंतःकरणात आहे. ही मूर्ती महान मूर्ती आहे. हे प्रस्थापितांचे आता